कथक हे खूप जास्त एनर्जेटिक, खूप जास्त अट्रॅक्टिव्ह, ग्रेसफुल आणि स्पीड असलेली नृत्यशैली आहे. शास्त्रीय नृत्यशैली ह्याच्यातच शास्त्र हा महत्वाचा एक शब्द येतो, की जरी तुम्हाला स्पीडची पॅशन आहे पण तरी तो स्पीड कसा पाळायचा आहे त्याच्यासाठी नियम आहेत. नियम व अटी लागू असं म्हणायला हरकत नाही. गंग गंग गणपती गजमुख मंगल घिट गिड थुन थुन तत् तत् थै. जय जगवंदन वक्रतुंड दानी दाता कृत विघ्न हरन शुभकरन धागे न धागे धूमकिट थुडंग ददिकण थै. थुडंग ददिकण थै. थुडंग ददिकण थै. नाही, आणि तू ज्या पद्धतीने हा सगळा प्रवास एक्सप्लेन केलायस तर आम्हाला तिथे जरी नसलो तरी आयडिया इनिशिएट होण्यापासून ते रेकॉर्ड झाल्याचा ईमेल येईपर्यंतचा सगळा प्रवास माझ्याही डोळ्यासमोरनं गेला. तेवढीच वर्ष तुम्हाला कुठलीही कला बेसिक शिकण्यासाठी तेवढी द्यावी लागतात. 15 वर्ष कलेला दिली की मग त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे रस्ते दिसतात. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या या नवीन भागामध्ये. आजच्या आपल्या गेस्ट आहेत अस्मिता ठाकूर, कलानुभूती सेंटर ऑफ कथकच्या CEO अँड फाउंडर. यांची ओळख करून द्यायची म्हटली तरी मला त्यांचा खूप मोठा वेळ तुम्हा सर्वांचा घ्यावा लागेल. प्लस बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला जास्त मजा येणार आहे. तर कथकच्या रिलेटेड त्यांचे असलेले अनुभव, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांनी त्यांचं नाव रजिस्टर केलं आहे, त्यांनी एक त्याचा विक्रम केलेला आहे, त्याच्याविषयीही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. तर वेळ वाया न घालवता कथकच्या रिलेटेड वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी आपण सुरुवात करूयात आजच्या भागाला. चला भेटूयात मिसेस अस्मिता ठाकूर यांना. लेट्स गो. तर ताई म्हटलं तर चालेल, राईट? ओके, ऑल राईट. सो ताई इज कम्फर्टेबल, राईट? सो ताई, सगळ्यात पहिले खूप 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 मनापासून स्वागत डिजिटल गप्पांच्या या भागामध्ये. कथकविषयी बोलण्यासाठी मी तर खूप उत्सुक आहे, कारण हा एक खूप नवीन वेगळा विषय आहे माझ्यासाठी ॲज वेल ॲज व्ह्युअर्ससाठी. सो बरेच आर्ट फॉर्म आपण ऐकतो, बरेच आर्ट फॉर्म आपण परफॉर्मन्सेससुद्धा बघतो, बट त्याच्यातला एक आर्ट फॉर्म आपण म्हणूयात की कथक, राईट? सो ह्याच्याविषयी तर आपण येऊयात, पण सगळ्यात पहिले डिजिटल गप्पांच्या या प्लॅटफॉर्मवर येऊन आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतंय? मला खूप मस्त वाटतंय, कारण परफॉर्म करणं हे आमचं आयुष्य आहे आणि बोलायची वेळ क्वचित येते. त्यामुळे बोलायला मिळणं स्वतःच्या कलेबद्दल हाच अनुभव इतका इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग आहे असं मला वाटतं. आणि ह्या निमित्ताने आपल्याच घडून गेलेल्या सगळ्या आयुष्याकडे पुन्हा एकदा बघण्याची संधी तू आम्हाला देतोस, त्यामुळे आय एम व्हेरी एक्साइटेड. ॲब्सोल्युटली. सो ताई, तुझं बालपण कुठे गेलं? म्हणजे शालेय शिक्षण? माझं शालेय शिक्षण सगळं मुंबईत झालं, डोंबिवलीमध्ये. आणि मी 9वी मध्ये शिफ्ट झाले पुण्यामध्ये, आणि तिथून माझा डान्सचा खरा प्रवास सुरू झाला. आणि मग कॉलेज आणि सगळं करता करता नृत्याकडे बघण्याची एक दृष्टी माझ्या गुरूंनी मला दिली, आणि तिथून माझा करिअर म्हणून पुढे निर्णय पुण्यातच झाला. करेक्ट. सो ही जी बेसिकली कथकची सुरुवात होती, ह्याच्यासाठी नो डाऊट जेव्हा आपण शाळेत असतो, जेव्हा आपल्याला ह्या कलेच्या फील्डबद्दल तेवढी माहिती नसते किंवा आपण तेवढं लक्ष देत नाही ॲज अ स्कूल गोईंग किड, बरोबर? पण तुझ्यासाठी असा कुठला ट्रिगरिंग पॉईंट होता किंवा कोण होती ती व्यक्ती ज्यांनी सजेस्ट केलं की ओके, किंवा कथकमध्ये किंवा डान्स फॉर्ममध्ये काहीतरी ही मुलगी करू शकेल पुढे जाऊन, असं कोणाला वाटलं? कोणी सपोर्ट केला? राईट. म्हणजे प्रथमतः तर माझ्या गुरूंनी मला दुसरं काही कर असं कधी प्रमोटच केलं नाही, की तुला नृत्यच करायचंय अशा पद्धतींनीच त्या मला शिकवत गेल्या. त्यामुळे अर्थात पहिला इन्स्पिरेशन ट्रिगर हे माझ्या गुरु शांभवी दांडेकर यांचंच होतं. नाही, पण मी इथे थांबवतो. बेसिकली
घरी ते वातावरण होतं आधीपासून की घरच्यांना आवड होती, हां. पण करिअर म्हणून कलेच्या क्षेत्रात काही करता येतं ह्याबद्दलचा अवेअरनेस 20-22-25 वर्षापूर्वी खरंच नव्हता, असं मी म्हणेन. पण प्रत्येकाची एक स्वतःची जर्नी असते. त्याप्रमाणे मी ॲक्च्युली कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स केलं. त्यानंतर आफ्टर ग्रॅज्युएशन इंटरव्ह्यू राऊंड्स क्लिअर करून मला एका ग्राफिक डिझायनिंग कंपनीमध्ये जॉब लागला आणि जॉबच्या जॉईनिंग डेला मी घरी सांगितलं की मी 8 तास एका जागी नाही बसू शकत. आणि आय थिंक तो दिवस होता की मला नृत्याची माझ्या आयुष्यातली व्हॅल्यू कळली की मला जॉब नाही करता येणार आहे आणि मला डान्सच करायचा आहे. राईट राईट. सो सुरुवात जेव्हा झाली शालेय शिक्षण चालू होतं तेव्हा जे धडे नृत्याचे चालू झाले त्याच्याविषयी काही आठवणी आहेत का? हो, अर्थात. कारण मुंबईहून इथे आल्यावर नवीन वातावरण, नवीन मैत्रिणी आणि नवीन गुरु या सगळ्या ह्याच्यात सेटल होता होता नृत्य आणि शालेय आयुष्य हे एकत्रच चाललं होतं. पण जसं जसं मोठं व्हायला लागलो तसं तसं समजत गेलं की हे आपल्याला सोडता नक्की नाही येणार आहे. ह्याच्यात करायचं काय हे दिसत नव्हतं, कारण ते वय नव्हतं की करिअर म्हणजे काय हे कळण्याचं सुद्धा. त्यात आम्ही वाहतच होतो. पण जसं मी म्हटलं की ग्रॅज्युएशन पर्यंत हे पक्क झालं की आता आयुष्यात हेच करायचंय आणि मग त्याच्या पुढच्या वाटा जोखायला सुरुवात झाली. त्यामुळे त्याच्यानंतर मी कथकमध्ये MA करणे आणि मग त्याच्यातच पुढे शिक्षण चालू ठेवणे, ट्रेनिंग चालू ठेवणे. त्यानंतर माझे दुसरे गुरुजी म्हणजे पद्मश्री तालयोगी सुरेश तळवलकर यांच्याकडे माझं लयतालाचं शिक्षण सुरू झालं. तर वाटा पुढे दिसत गेल्या. मला वाटतं शाळेच्या आयुष्यामध्ये इतका फोकस नसतो कोणाचा. बरोबर. आणि आपल्याला आपली डान्सची ताई आवडली तर आपल्याला डान्स आवडतो, हा पहिला नियम त्या वयातला. त्यामुळे अर्थात ते ट्युनिंग होतं माझ्या गुरूंशी माझं, म्हणून माझ्या आयुष्यात डान्स टिकला आणि तो रुजला आणि मग पुढे वाढला. करेक्ट. तर आता जसं तू म्हटलीस की ताई आवडली तर डान्स आवडतो आणि डान्स क्लासला जाण्याची इच्छाही होते. बरोबर. पण क्लासिकल डान्स फॉर्ममध्ये बरेच प्रकार आहेत. कुठले प्रकार आहेत, किती प्रकार आहेत, ऑफकोर्स तू ते आम्हाला सांग. पण त्यातनं टिपिकली कथ्थक निवडण्याचं काय कारण होतं किंवा कुठला असा इन्सिडेंट घडला का? मुंबईमध्ये राहत असताना कथ्थकच्या क्लासेसच जवळ होते म्हणून सुरुवात केली, असं काही घडलं? मला असं वाटतं की प्रत्येक माणसाची वृत्ती त्याला त्या त्या प्रकारच्या कलेकडे खेचून नेते. ओके. आणि कथक हे खूप जास्त एनर्जेटिक, खूप जास्त अट्रॅक्टिव्ह, ग्रेसफुल आणि स्पीड असलेली नृत्यशैली आहे. सगळ्या नृत्यशैलींमध्ये माझ्या मते सगळ्यात जास्त स्टॅमिना आणि स्ट्रेंथ कथकला लागतो. कारण त्याच्या 2 महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये चक्कर म्हणजे स्पिन्स आणि फुटवर्क म्हणजे तत्कार हे 2 महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स येतात. आणि लयीच्या दृष्टिकोनातून तत्कारमध्ये अतिविलंबित ते अनुद्रुतपर्यंत लयीचा एक मोठा स्पॅन कथक नृत्याला आहे. त्यामुळे कथक नृत्यशैली ही कोणालाही, सर्वसामान्यांना सुद्धा खूप पटकन अट्रॅक्ट करते त्याच्या स्पीडमुळे. आणि त्या वयामध्ये आपल्या वृत्तीमध्ये जर का तो स्पीड असेल, ती एनर्जी असेल तर आपण पटकन त्या स्टाईलकडे अट्रॅक्ट होतो. आणि मला असं वाटतं माझंही तसंच झालं असावं. बरोबर बरोबर. पण माझा जो पहिला प्रश्न होता की कुठले कुठले डान्स फॉर्म एक्झिस्ट करतात क्लासिकल डान्सच्या अंडर, ह्याच्याविषयी थोडंफार सांग ना. नृत्याचे ढोबळ असे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे फोक डान्स म्हणजे लोकनृत्य आणि दुसरं म्हणजे शास्त्रीय नृत्य. बरोबर. शास्त्रीय नृत्य ही वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भारतातल्या जन्माला आली असं आपण म्हणू. तर ज्या ज्या ठिकाणी ती जन्माला आली त्या ठिकाणची संस्कृती, तिथल्या भाषा, तिथला संस्कार त्या शैलीनी घेतला, त्याप्रमाणे त्याचा अटायर, आहार्य अभिनय म्हणतो आपण त्याला, वेशभूषा हे ठरत गेलं. तर जसं की दाक्षिणात्य शैलीमध्ये भरतनाट्यम आलं, तसं उत्तर प्रदेशामध्ये कथक आलं, ओडिसामध्ये ओरिसी आलं, ओडिसी आलं, मणिपूरमध्ये मणिपुरी आलं. अशा वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या शैलींचा जन्म झाला. बरं. आणि मग त्याला शास्त्रीयत्व मिळण्याचे काही नॉर्म्स आहेत. त्याच्यात ते जर का ती शैली बसली तर त्याला शास्त्रीय नृत्य शैलीचा आपण दर्जा देतो.
तशा छाऊ, सत्रिय ह्या पण आता 2 नवीन शैली शास्त्रीय नृत्य शैलींमध्ये आता यायला लागल्यात. बरं, ओके. सो इन शॉर्ट प्रत्येक आर्ट फॉर्मचा, प्रत्येक डान्स फॉर्मचा त्याचा एक युनिकनेस आहे वेगवेगळा. तसा कथकचा जसा तू आत्ता सांगितलास की स्पीड इज द युनिकनेस, राईट. पण हा स्पीड ऑफकोर्स जेव्हा तुम्ही शिकायला सुरुवात करता तेव्हा त्याची प्रोसेस कशी असते, की जेव्हा एखादी मुलगी डान्स शिकण्यासाठी येते किंवा तिचा पहिला दिवस ते हळूहळू ओव्हर द पिरियड त्यांच्यामध्ये चेंजेस होत जातात इन टर्म्स ऑफ देअर लर्निंग कर्व आपण म्हणूयात, राईट. सो ती प्रोसेस कशी असते की व्हेन यू स्टार्टेड लर्निंग 18-20 years बॅक और मे बी मोर दॅन दॅट, तर तेव्हाची सिस्टीम कशी होती, तेव्हाची प्रोसेस कशी होती आणि आत्ताची प्रोसेस कशी आहे, ह्याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत? मला असं वाटतं शास्त्रीय नृत्यशैली ह्याच्यातच शास्त्र हा महत्वाचा एक शब्द येतो, की जरी तुम्हाला स्पीडची पॅशन आहे पण तरी तो स्पीड कसा पाळायचा आहे त्याच्यासाठी नियम आहेत. नियम व अटी लागू असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला ते शास्त्र न ब्रेक करता त्या फ्रेम मध्येच राहून शिकावं लागतं. पण अर्थात लहान असताना पायाची हाडं नाजूक असतात, त्याचा विचार करून हळूहळू लय साधत साधत छोट्या छोट्या गोष्टी, ग्रेस, मुवमेंट्स, तत्कार, लय, ताल याचं भान जपत जपत त्या प्रवासातनं आपल्याला पुढे जायचं असतं. कोणी असा एकदम वन नाईट स्टार शास्त्रीय नृत्यशैलीत बनूच शकत नाही. त्यामुळे त्याला तो साधनेचा प्रवास जो असतो एक साधारण 12 ते 15 वर्षाचा हा करावाच लागतो. त्याच्यानंतर मग त्याचे निर्णय, त्याचे योग मी म्हणेन त्याला कलाकार बनवतात किंवा नाही बनवत. पण त्यावेळेला सुद्धा हीच पद्धत होती आणि मला असं वाटतं की परंपरा ही शास्त्रीय कुठल्याही कलेमध्ये खूप जपली जाते. त्यामुळे त्यावेळेची जी पद्धत होती ती आय थिंक 75% आत्ताही तशीच आहे आणि अध्यापन शास्त्रामध्ये फारसा कलेचा फरक पडत नाही. हीच ब्युटी आहे, तीच ब्युटी आणि तीच रिजिडिटी ती कला प्रिझर्व करायला मदत करते. ओके. नाहीतर सगळे इन्फ्लुएन्सेस घेत घेत तिचं स्वतःचं काही अस्तित्वच राहणार नाही ॲट द एंड. त्यामुळे आत्ता सुद्धा लहान मुलींना शिकवताना त्याच मार्गाने शिकवावं लागतं, जावं लागतं. अर्थात त्यांचा अटेन्शन स्पॅन, आत्ताचं कल्चर, जनरेशन हे सगळा विचार करता थोडंसं थिएटर, गेम्स किंवा अशी छोटी छोटी वेगळी वेगळी गाजरं त्यांना जरा दाखवायला लागतं, जी आमच्या वेळेला नव्हती. डान्स शिकायला आलात फक्त डान्सच शिकायचं. पण मग त्यावेळेला असं नाही वाटलं का की जसं तू आत्ता म्हटलीस तसं की हाडं ठिसूळ असतात किंवा एज लहान असतं तेव्हा तेवढा माइंडसेटही नसतो की नाही मला हे तेवढं डेडिकेशन ठेवून शिकायचं आहे किंवा आईबाबा म्हणतायत म्हणून मी जाते. तर असं नाही वाटलं तुला कधी की आज कंटाळा आलाय बरं का, आज नको जायला, किंवा नाही हे मला बोर व्हायला लागलंय किंवा हे मला आवडतंय पण मला अजून नको जायला त्या साईडला आत्ता, असं नाही कधी वाटलं? नाही, मला खरं तर असं कधी वाटलं नाही. आता तू हे विचारल्यावर मला असं वाटतंय की नाही वाटलं खरंच, कारण मी माझे 10वी-12वीचे पेपर चालू असताना सुद्धा क्लासला जायचे आणि माझ्या गुरुवाला म्हणायचे अगं उद्या कुठला पेपर आहे, लवकर घरी जातच का? नाही ठीक आहे झालाय अभ्यास. म्हणजे तेच जे टेन्शन सगळं बाहेर असतं ते सगळा स्ट्रेस बस्टर हा माझा डान्स क्लासच होता. ऑलवेज, इन एव्हरी फेज, इन एव्हरी एज. बरोबर. सो राईट. सो जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन शिकायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल हा तर पार्ट असणारच, कुठलंही फील्ड असू दे, राईट. सो कथकमध्ये स्पेसिफिकली थिअरी आणि प्रॅक्टिकल पार्ट हे कसं डिफरन्शिएट करतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात? म्हणजे जसं मी म्हटलं की शास्त्रीय नृत्यशैली आहे म्हटल्यावरती शास्त्र हे आलंच. बरोबर. तर त्यामुळे प्रत्येक लेव्हलला प्रत्येक वर्षी थोडी थोडी थिअरी, तुम्ही जे प्रॅक्टिकल शिकता त्याच्याच संबंधीच्या व्याख्या म्हण, त्याच्या संबंधीची माहिती म्हण, की पहिल्या वर्षी कथक नृत्याचा इतिहास किंवा कथक नृत्याची माहिती, लय म्हणजे काय, ताल म्हणजे काय, अशा छोट्या छोट्या व्याख्या ह्या थिअरीमध्ये येतातच. सो थिअरी आणि प्रॅक्टिकल हे हँड इन हँडच पुढे जात असतं. बरोबर. जशी जशी तुमची परीक्षांची लेव्हल वाढत जाते तसं तसा तुमचा थिअरीचा पोर्शन सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शिकत पुढे जात असता. करेक्ट. आणि थिअरीमध्ये मग काय काय गोष्टी इन्क्लूड होतात? थिअरीमध्ये मी म्हटलं तसं की प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जे शिकता साधारणतः त्याच्या व्याख्या आणि त्याच्या संबंधीच्या माहितीवरच तुमची थिअरी बेस्ड असते.
सो प्रॅक्टिकल आणि थिअरी हे हँड इन हँडच जातं. फक्त जसं जसं खूप पुढच्या लेव्हलला जातात तसे ॲप्लिकेशनचे क्वेश्चन्स वाढत जातात. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे, मग क्रिटिसिझम, की एखादा प्रोग्राम बघितला तर तुम्ही त्याच्यावरती क्रिटिसिझम लिहू शकता का, एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अपॉइंट केलं तर तुम्हाला त्याचा सिलेबस सेट करता येऊ शकतो का, ह्या ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स मग पुढे पुढे विशारद अलंकारच्या लेव्हलला जास्त वाढत जातात. करेक्ट. सो राईट. सो हा जो बेसिकली कथ्थकचा थिअरी पार्ट आहे किंवा प्रॅक्टिकल पार्ट असेल, मग ह्याच्या ज्या एक्झाम्स असतात ज्याच्यातनं सर्टिफिकेशन्स तुम्हाला मिळतात, बरोबर, म्हणजे अगदी प्रथम परीक्षेपासून ते अलंकारपर्यंत मे बी, राईट. सो ह्याच्या पुढेही असू शकेल, पण हा जो बेसिकली एक्झामचा पॅटर्न असतो तो कसा असतो मग कथ्थकच्या रिलेटेड? कथकमध्ये म्हणजे आता वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत. जसं गांधर्व महाविद्यालयाच्या सर्टिफिकेशन एक्झाम्स असतात, तशा आता भारती विद्यापीठाच्या सुद्धा सर्टिफिकेशन एक्झाम्स आहेत. सो हॉबी क्लास म्हणून जेव्हा तुम्ही कला एखादी परस्यू करायला सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला वर्षाला 1-2 वर्षाला 1 अशी छोटी छोटी पावलं टाकत पुढे जायचं असतं. त्याचं एक सर्टिफिकेट मिळत जातं. आणि ग्रॅज्युएशनच्या साधारण लेव्हलला तुम्ही जेव्हा शालेय शिक्षण कॉलेजच्या शिक्षणात येता त्याच्यानंतर तुम्हाला कळलेलं असतं की तुम्हाला ह्याच्यात करिअर करायचं आहे का, तर मग तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी किंवा भारती विद्यापीठ सारख्या युनिव्हर्सिटींमधनं मास्टर्स किंवा आधी बॅचलर्स इन कथक असा डिग्री कोर्स सुद्धा करू शकता. ओके. त्यामुळे सर्टिफिकेशन हॉबी क्लास म्हणून ठीक आहे, पण अजून त्याच्या डीपमध्ये जायचं असेल तर डिग्री कोर्सेस सुद्धा अवेलेबल असतात. करेक्ट. सो तुझी जी पूर्ण आत्तापर्यंतची जर्नी होती इन टर्म्स ऑफ एक्झामिनेशन, इन टर्म्स ऑफ प्रॅक्टिकल अप्रोच, तर राईट फ्रॉम डे 1 कुठल्या कुठल्या गुरूंची साथ तुला लाभली आणि त्यांच्याबरोबरचे तुझे अनुभव आमच्याबरोबर शेअर करणं? अर्थात पहिलं बोटाला धरून जो गुरु आपल्याला शिकवतो तो गुरु माझ्या आयुष्यात आला तो म्हणजे गुरु शांभवी दांडेकर, ज्या मनीषा साठ्यांच्या ची कन्या आणि शिष्या आहेत. ओके. त्यामुळे आमची ताई आम्हाला जे काही शिकवायची त्याचं अप्रुव्हल लगेच आमच्या परमगुरूंकडनं आम्हाला मनीषा ताईंकडनं लगेचच मिळायचं की हे बरोबर झालंय की नाही. म्हणजे आम्ही असं म्हणतो की ताई म्हणजे आईसारखी आहे, गुरु आपल्या आईसारखा असतो, त्यामुळे मनीषा ताई आमच्या आजींसारख्या आहेत. त्यामुळे आम्हाला एकाच वेळेला एकाच घरामध्ये 2 गुरूंचं मार्गदर्शन लाभत होतं. त्यानंतर तिसरा गुरु माझ्या आयुष्यात आला, जसं मी मगाशी सांगितलं की पद्मश्री तालयोगी गुरु सुरेश तळवळकर यांच्याकडे माझं लयतालाचं शिक्षण झालं. आणि मग ते म्हणजे एक संगीताचा एक समुद्रच आपल्या पुढे, म्युझिक बँक म्हणतो आम्ही, एक मोठी शाखाच आपल्या पुढे ओपन व्हावी असं एक अखंड फक्त नृत्याचं नाही तर संगीताचं सुद्धा भांडार खुलं झालं त्यांच्याकडे गेल्यावरती. आणि लयतालाची कसून साधना करण्याचं एक निमित्त मला तिथनं मिळालं. पण अर्थात आता जसं स्वर्गीय बिरजू महाराजजी जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा शनिवार वाड्यावर त्यांचा एक कार्यक्रम होता होरी के रंग, तर त्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झाले होते. सो महाराजजी आणि मी एका स्टेजवर होतो, सो ती माझ्यासाठी एक खूप स्पेशल मेमरी आहे. गुरुपंडिता शमा भाट्यांच्या काही प्रोडक्शन्समधनं मला काम करण्याची संधी मिळाली, मनीषा ताईंच्या प्रोडक्शन्समधनं काम करण्याची संधी मिळाली. तर आता पुणे हे माझ्या मते ओपन आहे एकत्र कोणीही कोणाच्याही बरोबर काम करण्यासाठी, जे पूर्वी नव्हतं. पण आता जो काळ बदलला आहे कलेच्या क्षेत्रात, अर्थात तो खूप सकारात्मक आहे, कारण आता सगळे जेल झालेत एकमेकांमध्ये. खरंय. सो एवढ्या सगळ्या मोठ्या व्यक्तींसोबत तुझं आता काम चालू आहे किंवा परफॉर्मन्सेस तू करतेस किंवा स्टेज शेअर करत होतीस, बरोबर. सो हे सगळं करत असताना ओव्हर द पिरियड बरेच चेंजेस तुला तुझ्या कलेमध्ये झाले. पण थोडंसं मागे वळून बघताना जेव्हा पहिला परफॉर्मन्स कुठल्याही व्यक्तीचा असतो तो खूप स्पेशल असतो, नो डाऊट, तर तो आठवतो का? येस. आमच्या ट्रेनिंगचा भाग म्हणून वार्षिक उत्सव हा एक क्लासचा एक महत्त्वाचा भाग होता, जो परंपरेने मनीषाताईंनी सुरू केला, शांभवीताईंनी तो पुढे नेला आणि आता मी सुद्धा त्याच्याच वाटचालीवर आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ग्रुपमध्ये दरवर्षीच आम्ही परफॉर्म करायचो. पण येस, ऑफकोर्स MA झाल्यानंतर मुंबईमध्ये नरिमन पॉईंटला रंगस्वर फेस्टिवल नावाचं एक
यूथ फेस्टिवल होतं. सो त्याच्यातला पहिला परफॉर्मन्स आणि 2 तास सोलो करायचा असतो. तर मला असं वाटतं की तो लक्षात राहील असा एक पहिला कमर्शियल परफॉर्मन्स होता. आणि त्याच्यात ते वय पण असं असतं की चॅलेंजेस स्वतःच आपण स्वतःसाठीच क्रिएट करत असतो. तर मी असं सांगितलं होतं, लाईव्ह होता, म्युझिशियन्स बरोबर होता. आणि मी म्हटलं मी निवेदक घेणार नाही, मीच माझ्या आयटम्सबद्दल निवेदन करणार आणि मीच नृत्य करणार. मला झालं की 2 तास आपण बघू तरी की आपल्याला हे सगळं एकटीला जमतंय का. तर तो अगदी. पण मग निवेदन म्हणजे डान्स करता करता निवेदन करतात? ओके. करता म्हणजे एक रचना झाली की पुढच्या रचनेबद्दल मध्ये निवेदक जे येऊन सांगणार आहे तर त्याला तो वाव न देता तेही आपणच बोलायचं. सो श्वास सांभाळून, श्वासावर कंट्रोल आणून परत पुढच्या विषयामध्ये शिरता येणं हे माझ्या मते कसब आहे. करेक्ट. पण मी जेवढं कथ्थक बघितलंय आणि जेवढं कथ्थक ऐकलंय लोकांकडनं, कथ्थक ऐकलंय त्याचे अनुभव आणि कथ्थक बद्दलची माहिती, तर हे फील्ड किंवा हा आर्ट फॉर्म असा आहे की ज्याच्यामध्ये नृत्य म्हणजे प्युअर डान्स आणि अभिनय या दोन्ही गोष्टी इन्क्लूड होतात, राईट? सो ह्याचा बॅलन्स कसा मेंटेन करतात? राईट. आता कथक या नावातच आहे, कथा कहे सो कथक कहलावे. वा. जो कथा सांगतो तो कथक. सगळ्या नृत्यशैली ह्या देवळांमधनच भारतामध्ये उगम पावल्यात. आणि देवासाठी पूर्वी भक्ती म्हणून त्या सादर व्हायच्या की सेवा म्हणून केलं जायचं नृत्य. तर तसं कथक नर्तक हे कीर्तन परंपरेतून कथा सांगत होते. मग ती कथा सांगता सांगता ते हातवारे करायला लागले, मग पायाने ताल द्यायला लागले, मग हळूहळू एखादं वाद्य संगतीला येऊ लागलं. असं करता करता त्याचं नृत्य बनलं. आणि म्हणून ते कथा कीर्तनाच्या परंपरेतून आलेलं असल्यामुळे प्रत्येक कथक नर्तकाला प्रेक्षकांशी संवाद साधायला सुद्धा एक मुभा असते ह्या शैलीमध्ये. म्हणजे अभिनय करताना तो गाऊन केला जाऊ शकतो, एखादी ठुमरी गात गात अभिनय करू शकतो कथक नर्तक. तालप्रस्तुतीमध्ये पढंत हे खूप महत्त्वाचं एक काम कथक नृत्यातच फक्त केलं जातं की 2 रचनांच्या मध्ये माईक पाशी जाऊन पुढच्या रचनेची पढंत करणं, त्याच्याबद्दल माहिती सांगणं, म्हणजे कथेसारखाच तो ताल पुढे नेणं. पढंत म्हणजे काय? पढंत म्हणजे रिसाईट करणं, रिसायटल म्हणतो ज्याला. की एखादी बंदिश असेल तर ती आधी म्हणून दाखवायची. सो त्याचं एक ऑडिओ एस्थेटिक लोकांच्या डोळ्यापुढे येतं आणि मग ते नृत्यातून दाखवायचं की त्याचं व्हिज्युअल अजून क्लिअर कट कळतं, कारण ती दुसऱ्यांदा ते बघत असतात, म्हणजे दुसऱ्यांदा ऐकत असतात ती रचना. तर अशी पढंत नर्तकच माईकवर करण्याची कथक ही एकमेव नृत्यशैली आहे. बाकी नृत्यशैलींमध्ये साथ संगतीच्या कलाकारांबरोबर पढंत करणारा आर्टिस्ट बसलेला असतो साईडला आणि तो तिथून म्हणत असतो माईकवर आणि नर्तक फक्त नृत्य करत असतो. पण डायरेक्ट प्रेक्षकांशी बोलू शकणं हे कथकमध्येच फक्त होतं. करेक्ट. नाही, मी पुढचा जो प्रश्न विचारणार त्याच्यासाठी मी हिंमतच करतोय खरं तर, की ही जी पढंत आहे किंवा हे आता मे बी तिहाई असेल, तुकडा असेल किंवा असे वेगवेगळे जे प्रकार आहेत कथकमध्ये, तर हिंमत का करतोय? कारण हा डान्स फॉर्म ऑफकोर्स खूप थकवणारा आणि स्पीड जसं तू म्हणलीस तसा आहे. पण जर का प्रेक्षकांना ह्याचा एक ग्लिम्स किंवा एक आयडिया द्यायची असेल तर इथे बसून एखादा प्रकार सादर करता येऊ शकतो का? हो, जरूर. तर जसं मी म्हटलं की पढंत हा एक म्हणजे महत्त्वाचा भाग जो कथक नृत्यातच केला जातो. तर आता एखादी बंदिश म्हणून दाखवली तर त्याचं एक साधारण चलनवलन जाणं येणं हे समजू शकतं. जसं तू म्हणालास तोडा, तिहाई, परन, तर हे प्रत्येक प्रकार वेगळे आहेत. जसं परनामध्ये तबला पखावजची भाषा वापरली जाते, तोड्यामध्ये नृत्याचे शब्द ता, थे, तत, तिगदा, दिगदिग, आणि परनमध्ये पखावज आणि तबल्याची जोरदार भाषा असते, म्हणजे धागेतेट धकारयुक्त शब्द असतात, त्याला वजन जास्ती असतं. आणि तिहाया म्हणजे छोट्या छोट्या 3 वेळा साधारण एक फ्रेज म्हणून समेवर आली की त्याला तिहाई म्हणतात. तिहाई म्हणजे 3 या आकड्याशी संबंधित आहे. तसं कथक नृत्यात बरेच वेगवेगळे रचना प्रकार आहेत, पण त्याच्यापैकी परन जसं मी म्हटलं की पखवाजच्या भाषेमध्ये तो असेल तर त्याचं स्वरूप कसं बदलतं ते मी तुला म्हणून दाखवते.
किटधा दिंगडता धी किडधा धिन्ना घेगितट गदिंद किटतकता तिटतट घेगनटकत गदिगन धत्ता गिडनगता तिटतट घेगनटकत गदिगन धा घेगनटकत गदिगन धत्ता गिडनगता तिटतट घेगनटकत गदिगन धा घेगनटकत गदिगन धत्ता गिडनगनटकत गदिगन धा. तर याच्यातनं एक साधारण पर्णाचे शब्द होते, सो ते कॉम्प्लिकेटेड होते, फास्ट होते, जसे ते वादनातनं येतात, ती भाषा आहे एक, म्हणून त्याला परण म्हटलं जातं. आणि त्याच्याच बरोबर त्याच्यामध्ये गमतीदार त्याची चालमध्येच बदलून त्याचा एक खेळ केला जातो. तर ते ऐकताना जसं इंटरेस्टिंग वाटलं तसं मग करताना लोकांना आता हे जे मी ऐकलंय ते आता मला बघायला मिळणार आहे, तर ते हस्तकांच्या स्वरूपात, मुव्हमेंटच्या स्वरूपात व्हिज्युअल मध्ये ट्रान्सफॉर्म केलं जातं. ओके. सो मग ह्याच्यामध्ये जो ऍक्ट नावाचा जो पार्ट आहे, तर म्हणजे फेशियल बरेच चेंजेस होतात ओव्हर द पिरियड डान्स परफॉर्म करताना, किंवा ते केले जातात बेसिकली. तर त्याचा एक छोटासा ग्लिम्स सांग ना आम्हाला. येस. तर जसं हे आत्ता मी जे दाखवलं ते तालप्रस्तुतीतला एक भाग होता, परण म्हणजे प्युअर टेक्निकल. आता तू म्हणतोयस की अभिनयातल्या एखाद्या एक्सप्रेसिव्ह पार्ट मध्ये जायचं, तर त्याच्यामध्ये अनेक कवित्त कथक मध्ये केली जातात. कवित्त म्हणजे काय? कवितेला तालामध्ये बांधलं की त्याला म्हणतात कवित्त. त्याच्याबरोबर नृत्याच्या भाषेतले शब्द सुद्धा इन्कॉर्पोरेट केलेले असतात. त्याला एखादा विषय असतो, देवदेवतांचं वर्णन असतं, किंवा एखादा प्रसंग असतो. तर एक कवित्त मी तुला म्हणून दाखवते, त्या कवितेवरनं साधारण एक प्रसंग डोळ्यापुढे येऊ शकतो. बरोबर. 1 2 3 स्टार्ट. संग लिए ग्वाल बाल नट नागर नंदलाल सखिया सब उमंग भरी गोवर्धन जात है गिरिवर की पूजा करत त्रामतत थे आनंद मनावत है इंद्र देख क्रोध करत सननन पुरवाई चलत धड़ धड़ बादल गरजत तड़ तड़ बिजली चमकत बरसत मूसलाधार सखिया सब बही जात कृष्णचंद्र गोवर्धन नख पर उठाय लेत ब्रिज को बचाय लेत देव ऋषि आकाश से फूल ये बरसावत है नारायण गाय नाच कृष्ण को रिझावत है ना दिग दिग थो दिग दिग धिलांग ना दिग दिग थो दिग दिग धिलांग ना दिग दिग थो दिग दिग धिलांग त थे त थे त थे. वाह वाह वाह, क्या बात है, अमेझिंग. ते आय मीन कथक हा डान्स फॉर्म किंवा कुठलाही क्लासिकल डान्स फॉर्म हे ऐकण्यासाठी सुद्धा कान तेवढेच रेडी पाहिजेत. ऐकायला तर फार मजा आली. त्याचा टेक्निकल पार्ट कवितेतनं एक अख्खी गोवर्धन लीलेची गोष्ट सांगितली गेली, आणि श्रीकृष्णाच्या म्हणजे त्याच्या आयुष्यावर आधारित किंवा जास्त कथक नृत्य हे उत्तर प्रदेशातलं. उत्तर प्रदेशामध्ये कृष्ण हा कथकचा देव आहे, त्यामुळे कृष्णाच्या असंख्य अगणित रचना कथक नृत्यात केल्या. अजून एखादी? ओके, आता देवता बदलते आणि गणपतीचं एक गणेश परण म्हणून दाखवत आहे. प्रेक्षक थँक्स म्हणणार आहेत मला याच्यात. गंग गंग गणपती गजमुख मंगल घिट गिड थुन थुन तत् तत् थे जय जगवंदन वक्रतुंड दानी दाता कृत विघ्न हरन शुभ करन धागे न धागे धूमकिट थुडंग ददिकण थे थुडंग ददिकण थे थुडंग ददिकण थे. तर साधारणतः कवितांमध्ये देवतेचं वर्णन किंवा एखाद्या देवतेच्या आयुष्यातला प्रसंग ह्याचं वर्णन असतं. त्याचं ड्युरेशन हे कमी जास्त होतं. ते कुठल्या लेव्हलला सादर करणारे, कोण सादर करणारे ह्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये लेव्हल वाईज माझ्या मते डिस्ट्रीब्युशन करता येऊ शकतं. तर असं प्रत्येक देवतेवरची छोटी छोटी कविता असतात, जी कवितेच्या स्वरूपात असल्यामुळे, त्याला शब्द असल्यामुळे शिकणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला, बघणाऱ्याला सगळ्यांनाच ती लवकर कनेक्ट करता येतात. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये जसं तू म्हटलीस तसं की वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला साथीसाठी म्हणून असतात. तर असं काही रिलेशन असतं का की पर्टिक्युलर कथ्थकमधल्या या पार्टसाठी तुम्हाला पखवाज आणि तबल्याची गरज असते, किंवा एखाद्या दुसऱ्या कथ्थकमधल्या परफॉर्मन्स किंवा पार्टसाठी एक वेगळं
इन्स्ट्रुमेंट बेसिकली की तुम्हाला लागतं, असं काही असतं का? तसं करू शकतो पण तसं परवडत नाही. म्हणजे नॉट इन द सेन्स ऑफ मनी. एकदा एक म्युझिशियनचा सेट स्टेजवर स्थानापन्न झाला की तो चेंज होत नाही साधारणतः. तर प्रत्येक नृत्यशैलीला वाद्य संगती पण ठरलेली असते. ते काय काय असतात? हा, तर कथकमध्ये तालवाद्यांमध्ये तबला आणि पखावज असतो. फ्लूट असते जास्त करून, कारण कृष्णाच्या रचना असतील तर त्या बासरीशिवाय तो इम्पॅक्ट येत नाही. बासरी ऐकली की आपल्याला कृष्ण आठवतोच, त्यामुळे मोस्टली बासरी असते, सितार असते, हार्मोनियम असते. पठण करणारा एक कथक आर्टिस्टच असतो आणि गायक असतो, गायक किंवा गायिका. तर एवढा संच हा साधारणतः नॉर्मल कुठल्याही कथकच्या कार्यक्रमाला लागतोच. पण आता जर विषय काही वेगळा तुम्ही मांडणार असाल तर कथक ही नृत्यशैली मला खूप अभिमानाने सांगायला लागतं की त्याचा मेन स्टान्स हा सरळ उभं राहणे हा आहे. आयतमंडल म्हणजे बाकीच्या नृत्यशैली जशा गुडघ्यात बेंड झालेल्या असतात तसा नसल्यामुळे कुठलाही विषय खूप सहजपणे मुवमेंट्समधनं साकारता येऊ शकतो. म्हणजे भूकंप असू देत, पूर असू देत, ज्वालामुखी असू देत किंवा दंगल असू देत, कुठलाही कंटेम्पररी विषय कथक नृत्यातून गतभावाच्या स्वरूपात फक्त तबला आणि हार्मोनियम घेऊन सुद्धा ती गोष्ट अख्खी दाखवता येऊ शकते. बरोबर. पण ह्या डान्स परफॉर्म करणारा व्यक्ती आणि जे लोक साथसंगतीला असतात ह्यांचं ट्युनिंग सुद्धा तेवढंच जमणं गरजेचं आहे. अर्थात त्याच्यासाठी रिहर्सल्स खूप कराव्या लागतात. ते नेहमीचे आपल्याला ओळखणारे लोक असायला लागतात की मला स्टेजवर तर स्पॉन्टेनिटी म्हणजे उपज किंवा उत्स्फूर्तपणे काही जर सुचलं तर त्याला बरोबर तबल्याची साथ तिथे ऐन वेळेला देता आली पाहिजे. समेवर येणं म्हणतात, समेवर एकत्र येता आलं पाहिजे. किंवा मला हे सुचलंय आणि मी ते स्टेजवर करतेय तर तो सिक्वेन्स वाचून तेच वाजवत नाही ना राहायला पाहिजे, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि ते एकत्रितच म्हणजे नृत्याचा परफॉर्मन्स असला तरी बाकीचे सगळे आर्टिस्ट सुद्धा परफॉर्मन्स करत असतात. तर तो एकत्रित आविष्कार असतो एक कार्यक्रम म्हणजे ह्या सगळ्या लोकांचा मिळून. फक्त डान्स ही ऑडिओ व्हिज्युअल आर्ट आहे, त्याच्यामुळे दिसतो नर्तक पण त्याच्याबरोबरची ऑडिओची सगळी साईड सक्षमपणे सांभाळणारे अकंपनिस्ट असतात. करेक्ट. त्यामुळे ते एक जॉईंट व्हेंचर आहे माझ्या मते. अमेझिंग, सुंदर. करेक्ट. सो एक महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न मला हा वाटतो की जेव्हा तू शिकायला सुरुवात केलीस, वेगवेगळे गुरु तुझ्या आयुष्यात आले, तर ओव्हर द पिरियड जेव्हा आत्ता तू ज्या स्टेजला आहेस बरोबर, तर तुझी स्वतःची एक कथ्थकची विचार करण्याची, कथ्थकच्या रिलेटेड विचार करण्याची तुझी एक शक्ती आहे, तू त्याप्रमाणे परफॉर्म करतेस बरोबर. पण असं होतं का की जे गुरूंनी शिकवलंय ह्याच्यापेक्षा जे गुरु परफॉर्म करत होते, जे तू बघितलेस त्यांना परफॉर्म करताना, त्यांच्यातली एखादी खुबी किंवा एखादा त्यांचा गुण तू उचललायस आणि तो आत्ताच्या तुझ्या परफॉर्मन्समध्ये तू वापरतीयस किंवा त्याप्रमाणे परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतेस, असं काही किस्से किंवा असं काही आठवतंय का? अर्थात मला असं वाटतं प्रत्येक फेजमध्ये आपला एक आयडॉल वेगळा असतो. बरोबर. आणि प्रत्येक एजमध्ये आपल्याला त्या गुरुकडनं ते घ्यावंसं वाटत असतं. जसं मनीषा साठ्यांचे गुरु म्हणजे पंडित गोपीकृष्णजी. तर आता ते सिनेसृष्टीमधनं घराघरामध्ये पोचलेला आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांचा डान्स बघताना आपल्याला असं जाणवू शकतं की हे खूप वेगळं आहे जे आत्ताचं कथक आहे. त्यामुळे त्या प्रवाहामध्ये प्रत्येक गुरुचं माझ्या मते कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ती आर्ट फाईन होत 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 आत्ताच्या या रंगमंचावर आलेली आहे. तर प्रत्येकच गुरु आपल्याला इन्फ्लुएन्स करतो. जसं मनीषाताईंचा नृत्य बघताना मला त्यांचा ऑडियन्सशी असलेला कनेक्ट खूप आवडायचा की त्या ज्याप्रमाणे सभा जिंकायच्या बोलून ते मला घ्यावंसं वाटायचं. अर्थात माझ्या गुरूंच्या हस्तकांची जी ग्रेस आहे, जे मला त्या एजमध्ये असं जाणवायचं की अरे माझ्या हातातनं हे येतच नाही आहे काही आणि मला त्याच्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतील, हे मला जेव्हा जाणवलं तेव्हा मी ते ॲडॉप्ट केलं. तर प्रत्येकच आर्टिस्ट मला असं वाटतं की एखादा आयडॉल समोर ठेवून त्याला इमिटेट करायचा पहिल्यांदा प्रयत्न करतो. माझ्या स्वतःच्या गुरूंकडनं मी काय शिकले तर हातांची जी ग्रेस मुवमेंटमधनं त्यांच्या दिसते
ते मिळवायला मला असं वाटतं मला खूप कष्ट पडले. म्हणजे मी असं बघायचंय की माझे हात हे असे का नाही हलत आहेत, त्यांच्यासारखे माझे हात कसे दिसतील, आणि त्यासाठी मी खूप कष्ट केले. तर मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टला त्या फेजमध्ये इमिटेट करायला लागतं कोणत्या तरी गुरुला, आणि ते आपल्यामध्ये अंगीकारायला लागतं आणि ते आपलंसं बनवून मग ते प्रस्तुत करायला लागतं. तर प्रत्येकच गुरुचं आपल्या आयुष्यात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. जसं गुरुजींनी लयतालाचं एस्थेटिक्स आम्हाला शिकवलं, पण ते डान्समध्ये ट्रान्सफॉर्म करून ते व्हिज्युअली साकारणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. कारण बंदिशींचा खजाना आहे त्यांच्याकडे, आणि त्या सगळ्या इतक्या हेवी आणि इतक्या वेगवेगळ्या भाषांच्या आणि इतक्या दर्जेदार रचना आहेत की त्या कुठेही काय म्हणतात त्याच्यावर कुठेही अन्याय न करता, त्याला धक्का न लागता ते एस्थेटिक व्हिज्युअल स्वरूपामध्ये मांडणं हे शिवधनुष्य होतं अक्षरशः. तर प्रत्येकच फेजमध्ये प्रत्येक आयुष्यात येणारा गुरु हा तुमच्या स्वतःच्या प्रवासात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करत असतो, आणि त्याच्यातनं म्हणून प्रत्येक आर्टिस्टचं एक कॉम्बिनेशन वेगळं बनतं की माझ्याबरोबर माझ्या कलिग्स जरी शिकत असतील तरी त्यांच्या प्रवासात येणाऱ्या गुरूंप्रमाणे त्यांची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स बदलतात. म्हणून दोन कुठलेही पॅरलल जाणारे आर्टिस्ट हे सेम नाही करत, त्यांची प्रस्तुती वेगळी दिसते, कारण तो प्रवास स्वतःचा असतो. त्याच्यात आपली स्वतःची वृत्ती, स्वभाव, डेडिकेशन ह्या सगळ्याचे किती किती चमचे पडतायत ह्याच्यावरती रेसिपी ठरणार असते शेवटी. करेक्ट. नाही, आणि नुसतेच गुरु नाही, पण ओव्हर द पिरियड भारतामध्ये जेवढे काही कथ्थक आर्ट फॉर्मच्या रिलेटेड लिजंड्स होऊन गेले आणि आहेत लिजंड्स, ह्यांचा सुद्धा प्रत्येक परफॉर्मरवर आणि कथ्थक शिकणाऱ्या व्यक्तीवर इम्पॅक्ट पडत असतो. तर तो तुझा अनुभव काय आहे की जे लिजंड्स आता परफॉर्म, जसं बिरजू महाराज असेल, पंडित बिरजू महाराज असतील, किंवा आता शिंजिनी ताई कुलकर्णी आहेत, राईट? सो हा ओव्हरऑल अनुभव किंवा या इम्पॅक्ट तुझ्यावर किती आहे? मला असं वाटतं की आपल्या समोर जी आव्हानं येतात त्याच्यातनं आपण सगळ्यात जास्त शिकत जातो. जसं कॅनडामध्ये खोज नावाचं प्रोडक्शन झालं होतं, त्यासाठी इंडियामधनं 4 डान्सर्स गेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणचे होते, लखनौ, कलकत्ता, मुंबई आणि पुणे. तर पुण्यातनं मी गेले होते आणि लाईव्ह म्युझिशियन्स अख्ख्या जगातनं आले होते तिथे. तर प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं होतं. म्हणजे असं आपण रोखून नाही धरू शकत की मी फक्त कथकच्याच लोकांचा आदर्श ठेवणार आहे. जसं भरतनाट्यममध्ये पण खूप नवीन नवीन प्रयोग आजही होतात. वैभव हरेकर सर असतील, रमा वैद्यनाथन असतील, जानकी अक्का असतील. तर प्रत्येकाची सोच हा मला असं वाटतं की घेण्याचा भाग असतो. एका ट्रेनिंगच्या एका टप्प्यावरती आल्यानंतर तुम्हाला इमिटेट करण्याची गरज नाही पडत. तुम्हाला विचार किंवा स्वतःचं परसेप्शन त्या विषयाला कसं लावायचंय ह्याच्यामध्ये जास्त चॅलेंज वाटायला लागतं. कारण तुमचं A to Z शिकून झालंय. आता तुम्ही पुढे काय शिकणार आहात, भाषा शिकणार आहात म्हणजे काय शिकणार आहात, हा जसा एक प्रश्न आहे तसंच कलेच्या क्षेत्रात आहे की बेसिक मुवमेंटचा सेट झाला, तुला सगळ्या मात्रांचे ताल नाचता यायला लागले, आता हे सगळं गाठोडं घेऊन तू करणारच काय पुढे, हा जो प्रश्न आहे. ह्याच्यासाठी असंख्य इन्फ्लुएन्सेस तुझ्या आजूबाजूला तू बघत असतोस आणि त्याच्यातनं तू कधी काय पिक करशील हे तुलाही कळत नाही आणि नकळतपणे ते संस्कार होत असतात. आणि म्हणून मी आज माझ्या शिष्यांना पण सांगते की बघा, सगळ्यात जास्त आता ऑब्झर्वेशन ही पण एक ट्रेनिंगचीच एक गरज आहे माझ्या मते, की आजूबाजूला काय चाललंय ते प्रयोग बघा, आपोआप तुमच्यामध्ये त्याच्यातनं चांगले संस्कार होत असतात. आणि गुरु आपल्याला दृष्टी देतोच की चांगलं काय आणि वाईट काय हे बघण्याची, त्यामुळे आपण अर्थात त्यातनं चांगलं काय ते पिक करत असतो. खरंय. आणि मला ह्याचा अदर अँगल सुद्धा हा वाटतो की गुरूंचा ऑफकोर्स आपल्यावर हात असतो आणि तो चालूच, म्हणजे त्यांचं शिकवणं हे अखंड चालू असतं. पण गुरु असतील किंवा जे मी म्हटलं तसं भारतात लिजंड्स होऊन गेले, तर कुठेतरी आपण त्यांनी जी कला प्रस्थापित केलेली आहे तिला पुढे घेऊन जात असतो आणि ते सुद्धा आपल्यावर एक जबाबदारी आहे की आपण ते कुठेही त्याला धक्का न लावता किंवा त्यांनी जे एवढं काम करून ठेवलेलं आहे त्याच्यात आपण एक खारीचा वाटा देणं गरजेचं आहे. आमचे गुरुजी एक खूप छान तत्व सांगतात की त्यांच्या आवर्तन पुस्तकामध्ये लिहिलंय त्यांनी की शिष्य गुरुच्या ऋणातून कधी मुक्त होतो, असा प्रश्न आहे.
तर खरं तर कधीच कधीच नाही. पण तो जेव्हा त्याच्यासारखे 10 शिष्य कलेच्या क्षेत्रामध्ये घडवतो तेव्हा तो गुरुच्या ऋणातून मुक्त होतो. वा. तर त्यामुळे ही परंपरा आहे की ती जी आपण जे शिकलो तीच जबाबदारी आपल्या शिष्यांना पण वाटली पाहिजे. बरोबर. त्यांच्याकडे आपण हे सगळं एवढं सोनं नाणं असल्यासारखं मौल्यवान हा जो खजाना पास ऑन करतोय तर तो पण त्यांनी जबाबदारीने पेला पाहिजे, तो त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये गेला पाहिजे. तर ही जबाबदारी प्रत्येक गुरुला आणि प्रत्येक आर्टिस्टला वाटायला हवी. खरंय खरंय. राईट. सो आणि तू सक्सेसफुली करतेयस याच्यात काही आम्हाला डाऊटच नाहीये. पण जेव्हा तू कथ्थक बद्दल बोलतेस तेव्हा आता आपण बरेच काय म्हणतात पढंत असेल किंवा तुकडा असेल किंवा अजून काही ठुमरीच्या रिलेटेड काही गोष्टी असतील, बट टेक्निकल क्लासिकल म्युझिक जेव्हा आपण बघतो तेव्हा घराणेशाही येते. बरोबर. सो जसं तू म्हणलीस तसं की कथ्थक हा मेन युपी मध्ये तयार झालेला आर्ट फॉर्म आहे आणि म्हणून कृष्णाच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये येतात, रचना केल्या जातात. बरोबर. पण जेव्हा घराणेशाहीचा विषय निघतो तेव्हा विविध घराणी कथ्थकमध्ये आहेत का, कसं त्याचं बायफर्केशन असतं आणि तू कुठल्या घराणेशाहीच्या रिलेटेड परफॉर्म करतेस? जशा शैली प्रत्येक प्रांतामध्ये स्थापित झाल्या तशीच घराणी, म्हणजे कथकमध्ये महत्वाची 3 घराणी आहेत, जयपूर, लखनौ आणि बनारस. आता या नावामध्येच त्या घराण्याचं उगमस्थानच आहे. करेक्ट. आणि तिथे तिथे त्या मी म्हणेन त्या घराण्याची जी कलाकार मंडळी जन्माला आली त्यांनी त्या स्टाईल्स त्या कथकमध्ये आणल्या. तर आता लखनौ ही बिरजू महाराजींची स्टाईल आहे, माझी स्टाईल आहे बनारस, कारण गोपीकृष्णजींची स्टाईल बनारस होती. सो ती आमच्याकडे पास ऑन. तर तुम्ही कोणत्या गुरुकडे शिकता ह्याच्यात तुम्ही कुठल्या घराण्याचं शिकलाय हे अध्यारोत असतं. आता घराण्याची चौकट मला असं वाटतं एवढी घट्ट राहिली नाहीये. आता घराण्याच्या पुढची गोष्ट येते ती म्हणजे शैली, जी प्रत्येक आर्टिस्ट स्वतःच्या प्रतिभेतून निर्माण करतो. म्हणजे जयपूर घराण्याचा आर्टिस्ट आहे, पण तो आर्टिस्ट एक स्वतः घराणं बनायला लागतो जसं जसं त्याला त्या शैलीवर प्रभुत्व निर्माण होतं. तर आपण असं म्हणतो की आता जयपूर घराण्यामध्ये पंडिता रोहिणी भाट्यांचं खूप मोठा काय म्हणता येईल कॉन्ट्रीब्युशन आहे की पुण्यामध्ये कथक रुजवण्यामध्ये. तर जयपूर घराणं त्यांच्या नृत्यामध्ये दिसतं. पण त्यांच्या शिष्य शमा भाटे, तर शमा भाटी ही एक शैली आहे माझ्या मते, आणि त्यांची स्टाईल ही जयपूर असली तरी सुद्धा एक वेगळी छाप पाडून जाते. तर मला आता वाटतं की घराणं असं काही फार न राहता आता प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र शैली निर्माण व्हायला लागलेली आहे. बरोबर. आणि घराण्याच्या चौकटी आता शिथिल झाल्यात. म्हणजे कोणत्याही घराण्यातली एखादी चांगली गोष्ट तुम्हाला तुमच्या रचनेमध्ये जर का चपखल बसती असं वाटत असेल तर ती तुम्ही उचलू शकता, तुम्ही ती करू शकता, घेऊ शकता, ज्याची परमिशन पूर्वीच्या काळी नव्हती, रिजिडिटी होती त्या संबंधी. पण आता तसं राहिलं नाहीये. आता सौंदर्याची परिमाण बदलली आहेत माझ्या मते. बरोबर आहे. सो तू बनारस घराण्याच्या शैलीचा अभ्यास करत करत लहानाची मोठी झाली आहेस आणि आता तू परफॉर्म करतेस. सो नॅशनली परफॉर्म करताना आणि इंटरनॅशनली परफॉर्म करताना ऑफकोर्स बऱ्याच गोष्टी अनुभव येत असतात बऱ्याच गोष्टींचे. तर तसे काही किस्से आहेत का की एक नॅशनली परफॉर्म करताना काय काय गोष्टी घडल्या, किंवा कधी ऑर्गनायझर्सच्या रिलेटेड काही गोष्टी असतील, काही ट्रॅव्हलच्या रिलेटेड काही किस्से असतील, तर असे किस्से सांग ना, नॅशनली आणि इंटरनॅशनली बोथ. माझ्या मते प्रत्येक परफॉर्मन्स, प्रत्येक अनुभव हा तुम्हाला काहीतरी शिकवतो. आणि मग असे अनुभव म्हटलं तर वेळच पुरणार नाही, इतके अनुभव आहेत. पण अर्थात एक कार्यक्रम मी नक्की सांगेन की जिथे बिरजू महाराजींची खूप इच्छा होती की लखनौ घराण्याची नीव जिथनं सुरू झाली, रुजवात जिथे झाली, त्या हंडिया गावामध्ये एक फेस्टिवल व्हावं कथकचं. आणि इलाहाबादमध्ये हंडिया नावाचं एक इतकं छोटंसं खेडेगाव आहे, तिथे कार्यक्रम होता. तिथून येताना आता इलाहाबाद म्हणजे तर माझ्या मते वेळ आणि हे आता एकदम म्हणजे काय म्हणता येईल त्याला, शांतपणे जगणारी सगळी लोक आहेत. ट्रेन इलाहाबादहून आमची होती सुरुवातीला दिल्लीपर्यंत, आणि दिल्ली पुणे फ्लाईट होतं.
सो दिल्लीपर्यंत येईपर्यंत 11 तास ती ट्रेन लेट होती. आणि आमच्या म्हणजे बाय गॉड्स ग्रेस आम्ही दिल्लीचं फ्लाईट 13 तासाच्या अंतराने काढलेलं होतं. आमच्या बरोबरच्या सगळ्या लोकांची कनेक्टिंग फ्लाईट्स मिस झाली. आम्ही त्या स्टेशनवरनं बॅगा अक्षरशः त्या जिन्यांवरनं धडधड 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 अशा घेऊन येऊन पळत फ्लाईट पकडण्याचा अनुभव घेतलेला आहे. की लोक पळत बस पकडतात, ट्रेन पकडतात, आम्ही फ्लाईट पकडली. असे अनेक प्रवासातले अनुभव तर म्हणजे अनएंडिंग आहेत. म्हणजे प्रत्येक प्रवासात तुम्हाला असा एकतरी अनुभव येतोच की जो हास्यास्पद असतो. बरोबर. आणि परफॉर्मन्सच्या रिलेटेड काही गोष्टी घडल्यात का, की ऑन स्टेज अचानक मध्ये चेंज करावं लागलं, काही गोष्टी चेंज करावं लागलं म्हणण्यापेक्षा एक यामिनी फेस्टिवल म्हणून एक बँगलोरमध्ये खूप IIT आय थिंक कॅम्पसमध्ये एक फेस्टिवल होतं. सो तिथे प्रोग्रामच्या आधी बॅकड्रॉपला आग लागली आणि सगळं तिथे ते जळलं. मग लेट सुरू झाला कार्यक्रम आणि त्या सगळ्या नादात मागे जे टेंट्स ग्रीन रूम सारखे बांधलेले होते त्याच्यातला पॉवर सप्लाय कट झाला आणि कॉस्ट्युम चेंजेस होते. सो मोबाईलचे लाईट ऑन करून आम्ही कॉस्ट्युम घालायचो. विंगमध्ये येऊन आम्ही चेक करायचो की आपण बरोबर मॅचिंग केलंय का. आणि शेवटच्या परफॉर्मन्सेसपर्यंत तर म्हणजे सगळ्यांच्या बॅटऱ्या डाऊन होऊन तोही लाईट गेला आणि अक्षरशः अंधारात तो ग्रीन रूमचा सगळा सीन चालू होता. स्टेजवर आल्यावरच आम्हाला उजेड दिसायचा आणि मग आम्ही बघायचो की ओके ना सगळ्यांचं सगळं. तरी परफॉर्मन्स एकदम उत्तम झाला. वा, क्या बात आहे. आणि इंटरनॅशनली कशा सिस्टीम्स असतात किंवा इंटरनॅशनली काही घडलेले अनुभव म्हणजे आता रिसेंट मी सांगू शकते की लास्ट इयरची ऑस्ट्रेलिया जी टूर होती त्याच्यामध्ये एका प्रोग्रामला संपूर्ण ऑडियन्स ऑस्ट्रेलियन होता, एकही इंडियन नव्हता त्यात. आणि ऑर्गनायझर मला म्हणाले की तुम्हाला असं वाटतंय का की एखादा फ्युजन म्युझिकवरती कथक असा एखादा आयटम तुम्ही कराल का. म्हटलं मला नाही वाटत आहे गरज त्याची, मी तेच करणार जे मी ठरवलंय. आणि मी रेपेटवार कथकचा जो ठरवला होता वंदना ताल अभिनय तोच मी केला. त्याचं जे मधलं कॉम्पेअरिंग होतं त्याच्यामध्ये त्यांना काय करतेय त्याचा पूर्ण एक एक्सप्लेनेशन दिलं. आणि त्याच्यात मी शेवटी 2 नायिका गेल्या होत्या. नायिका म्हणजे अष्टनायिका असा एक विषय आहे जो की सगळ्या नृत्यशैलींमध्ये केला जातो. आणि त्याच्यामध्ये स्त्रीच्या आपल्या पतीच्या संबंधात असलेली एक भावना हा साधा विषय असतो की ती वाट बघणारी असते, कधी ती बिट्रेड असते, ती दुसऱ्या स्त्रीबरोबर नवरा जातो आणि ती खंडिता नायिका असते. अशा वेगवेगळ्या विषयांच्या नायिका असतात. तर मी जी खंडिता तिथे परफॉर्म केली त्या परफॉर्मन्स नंतर त्या ऑस्ट्रेलियन सगळ्या स्त्रिया रडत होत्या. आणि मग मी ऑर्गनायझरला म्हटलं की बघ की बॅरियर आहे का खरंच लँग्वेज हे. तर मला चेक करायचं होतं की माझ्या कलेची स्ट्रेंथ काय. आणि त्याचं उत्तर मला तिकडे मिळालं. क्या बात आहे. की नाही आहे बॅरियर काही, कारण इमोशन्स या वर्ल्ड वाईड सेमच असतं. खरंय. आणि तुम्ही त्या कशा पोचवताय त्याच्यावर ते डिपेंड करतं की तुम्ही रिच आउट होताय. नो सेम लँग्वेज नीडेड. आणि तुम्हाला काही चेंज करायची पण म्हणजे आपल्या क्लासिकल स्टाईलमध्ये एवढी स्ट्रेंथ आहे की त्याच्यात बदल करण्याची गरज नाहीये. बरोबर आहे. लोक तुमच्या कलेपर्यंत येतील, तुम्हाला कला बदलून त्यांच्यापर्यंत नेण्याची गरज नाही पडत. खरंय. वा, खरंच खूप सुंदर, नो डाऊट अनुभव खूपच छान होते हे. बट मला महत्त्वाच्या 2 प्रश्नांकडे यायचं आहे आता. एक म्हणजे सगळ्यात पहिले मला हा अनुभव तुझ्याकडनं ऐकायचा आहे की जेव्हा तुला मणिकर्णिका अवॉर्ड दिला जाणार आहे हे जेव्हा कळलं तेव्हाची तुझी रिॲक्शन आणि काय थॉट्स होते तेव्हा, आणि या अवॉर्डबद्दल प्रेक्षकांना थोडंफार सांग ना. ओके. भारतातल्या उद्योजकांना मिळणाऱ्या अवॉर्ड्समधलं हे एक अवॉर्ड आहे. आणि मी जेव्हा पहिल्यांदा त्याची एक पोस्ट बघितली त्यावेळेला मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये सगळे वकील आहेत, डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे लोक आहेत जे की प्रोफेशनल आहेत. पण मग त्याच्यामध्ये आर्टिस्ट हे प्रोफेशन का नसेल, आणि म्हणून मी त्यांना अप्रोच झाले. आणि मग माझ्या लक्षात आलं की आर्टिस्ट बहुतेक
पैसे आणि आर्ट ह्याची गल्लत होते बऱ्याचदा कलाकारांच्या मनात, की कला ही सदैव फक्त डिव्होटेड राहूनच करण्याची गोष्ट आहे असं अनेकांना वाटतं, समाजातल्या पण अनेकांना वाटतं आणि स्वतःला आर्टिस्टला पण वाटतं. आणि म्हणूनच त्याला एक छेद द्यावा म्हणून मी तिकडे त्यांना अप्रोच झाले. आणि त्याच्या पण इंटरव्ह्यू राऊंड्स होत्या ऑफकोर्स, टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाले, नॅशनली इंटरनॅशनली इंटरव्ह्यूज झाले. आणि त्याच्यातून त्यांनी सगळा कामाचा आढावा घेऊन त्यांनी यंग म्हणजे तरुण उद्योजिका हे एक जे अवॉर्ड आहे मणिकर्णिका ते डिक्लेअर केलं. अर्थात त्याच्यात मला अभिमान एवढ्यासाठी वाटला की कथक नृत्यात काम करणारा एक आर्टिस्ट उद्योजिकांच्या लाईनमध्ये जाऊन बसतोय. करेक्ट. वा. सो ते फिलिंग माझ्यासाठी खूप अभिमानाचं होतं. कारण शेवटी तुम्ही कला जेव्हा सादर करताय तेव्हा तो तुमचा स्किलसेट आहे. जसं की डॉक्टर त्यांचे हात वापरतात सर्जरी करण्यासाठी, तर तो त्यांचा स्किलसेट आहे. त्याच्यासाठी त्यांनी अनेक वर्ष अभ्यास केलाय, काम केलंय, एक्सपिरियन्स घेतलाय. आणि सेम तसंच आर्ट फील्डमध्ये पण आहे. मग तो फुकट करावा ही अपेक्षा का असते? करेक्ट. कारण समाजामध्ये कलेचं महत्व म्हणजे डॉक्टरचं महत्व जीव वाचवणं आहे, तर कला काय करते? तर कला संस्कृती जपते. कला तुम्ही कोण आहात याची ओळख तुम्हाला करून देते. कारण कला शिकणारा माणूस हा कंपल्सरी इतिहास शिकतो. इतिहास शिकलो की आपल्याला कळतं की आपण कुठे आलोय, कुठून आलोय. आणि आपण कुठून आलोय हे कळलं तरच आपल्याला कळतं की आपल्याला कुठे जायचंय. खरंय. तर ही जी संस्कृती जतन करण्याचं काम आहे. अदरवाईज समाजामध्ये अंधाधुंदी माजेल इमोशनल लेव्हलला, मेंटल लेव्हलला, जर का कला नसेल समाजामध्ये. खरंय. तुमचं रुटीन लाईफ सोडलं तर कला ही एकच अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला आनंद देते, तुमचं मन रिलॅक्स ठेवते, तुम्हाला उपदेश करते, पण ते अतिशय एंटरटेनिंग माध्यमातून. बरोबर. की तुम्हाला एखादा विषय जर पटवून द्यायचा असेल, एखादा मूवी बघितला आपण, तरी त्यातला आर्टिस्टिक जर का डायरेक्टर चांगला असेल तर तो तुम्हाला शुगर कोटेड पिलच देत असतो त्याच्यामधनं, पण ती पोचते तुमच्याकडे अशा पद्धतीने की नकळत संस्कार होतो. तर कला ही संस्कारच करत असते समाजावर. आणि तू जसं म्हणलीस तसा हा मुद्दा मला पटला की मग फुकट का करायचं? जिथे तुम्हाला पैसे देणं गरजेचं आहे आणि जिथे पैसे घेणं गरजेचं आहे तिथे घेतले पाहिजे. कारण अल्टिमेटली कला ही मी तर म्हणेन की जसं आपण अभ्यास करून एखादा व्यक्ती डॉक्टर होतो, अभ्यास करून इंजिनियर होतो, तो जॉबवर जेव्हा रुजू होतो तेव्हा त्याची सॅलरी घेतोच की नाही, तेव्हा आपण असं अपेक्षा करतो का की डॉक्टरांनी एखाद्या फुकट माझ्यासाठी ऑपरेशन करून द्यावं. नाही, बरोबर आहे. आणि नो डाऊट ही कला जेव्हा सादर करायची असते तेव्हा तो 2 तासाचा परफॉर्मन्स दिसतो, पण त्याच्या साठीचे एक्झॅक्टली की हे जे कष्ट आहेत आणि त्याच्यासाठीच्या लागणाऱ्या रिहर्सल्स आणि त्याच्यासाठीचे आपण जे काही कष्ट घेतलेले आहेत, टाइम इन्व्हेस्ट केलाय, मनी इन्व्हेस्ट केलाय, सगळ्या गोष्टी आहेत. आणि ऑफकोर्स फॅमिलीच्या रिलेटेड सुद्धा काही गोष्टी तुम्ही ह्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करता. सो म्हणून म्हणलं तसं हे सगळं असताना पैसे मिळणं एका आर्टिस्टसाठी हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं बाकीच्या प्रोफेशनमध्ये, विच इज ॲब्सोल्युटली राईट आणि ॲग्रीड. सो हा झाला मणिकर्णिका अवॉर्डबद्दल. पण मला ज्या प्रश्नावर खरं तर खूप क्युरियोसिटी होती की हा बेसिकली अवॉर्ड कसा मिळाला, त्याच्यासाठी काय तयारी केली, तो म्हणजे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, की ज्याच्यासाठी 1188 मुलींना एकत्र घेऊन यू हॅव परफॉर्म ऑन द स्टेज आणि ज्याच्या थ्रू तुम्हाला हा अवॉर्ड मिळाला आहे, त्याच्याविषयी मला ऐकायला आवडणार आहे. येस, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हे स्वप्न खरं तर ज्योती मनसुखानी म्हणून एक आर्ट लव्हर, एक आर्ट एन्थुझियाज आहेत आणि त्या मला अप्रोच झाल्या. सो हे मेन कॉन्सेप्ट जी आहे, हे स्वप्न जे आहे ते ज्योती दिदींचे. आणि त्या माझ्याकडे आल्या की कथक डान्सर म्हणून, अर्थात त्या मला अप्रोच झाल्या की माझ्या डोक्यामध्ये हा विषय आलाय, पण हे होऊ शकतं का, तुला काय वाटतंय? आणि मी एका सेकंदाचाही विचार न करता म्हटलं हो, हे होऊ शकतं. त्यानंतर मला जाणवलं की अरे बापरे, हे हो म्हटलंय, पण हे खूप मोठं आहे, जे आता जे समोर दिसायला लागलंय विचार करायला लागल्यावरती. पण ही कॉन्सेप्ट त्यांची होती, ती इनिशिएट मी केली. आम्ही दोघींनी मिळून नृत्यचक्र असं त्याचं नामकरण केलं. आणि मग आम्हाला जाणवलं की हा मोठा घास आहे, त्यासाठी आपल्याला अजून काही हात मदतीला लागणार आहेत. म्हणून पुण्यामधल्या अजून ख्यातनाम कथक नर्तिका तेजस्विनी साठे
आणि माधुरी आपटे यांना पण आम्ही हाताशी घेतलं. बरोबर. जनसंपर्क ह्या डिपार्टमेंट सांभाळायला आम्ही ओडिसी आणि भरतनाट्यम डान्सर रसिका गुमास्ते ह्यांना हाताशी घेतलं. आणि मग ही आमची 5 जणींची एक मूठ साधली गेली आणि तिथनं कामाला खरी सुरुवात झाली. आता महत्वाचा प्रश्न होता की जसं मगाशी आपण घराण्यांबद्दल बोललो, तर ह्या सगळ्या घराण्यांची लोक एकत्र आणणे हे एक मोठं काम होतं. दुसरं म्हणजे किती आवाका आपला ठेवायचा ह्या स्वप्नाचा, ह्याच्यामध्ये पण काही डिसिजन्स घ्यावे लागतात. म्हणून मग आम्ही अख्ख्या भारताचा विचार न करता महाराष्ट्राचा विचार केला. कारण महाराष्ट्रातल्या कथकला जागतिक स्तरावरती एक रेकग्निशन मिळालं पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. हे 2 महत्वाचे एम्स माझ्या मते त्या स्वप्नाच्या मागे होते. आणि म्हणून आम्ही सुरुवात महाराष्ट्रातल्या सगळ्या गुरूंना अप्रोच करून केली की आम्हाला असं वाटतंय की हे होणार आहे, याचे आम्ही काही मुद्दे हे काढले आणि आमच्या 5 जणींनी ते नाहीच उचललं जाणार. त्याच्यात प्रत्येक गुरुचा, प्रत्येक शहराचा सपोर्ट आम्हाला हवा होता. सो प्रत्येक शहरातल्या गुरूंची आम्ही बोललो. कुठल्या शहरांना अप्रोच केलं तुम्ही? येस, आता महाराष्ट्रातली सगळी शहरं आम्ही अप्रोच केली. त्यातली फायनल शहरं जी ऍक्च्युली त्याच्यामध्ये सहभागी झाली ती शहरं मी सांगते. डोंबिवली, दादर, नवी मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, रत्नागिरी, चिपळूण, देवगड, पुणे अर्थात. बरोबर. तर माझ्या मते महाराष्ट्र, अकोला, सांगली, सातारा सगळं महाराष्ट्र त्याच्यामध्ये कव्हर झालं होतं. सो तिथल्या गुरूंनी ह्या गोष्टीला पाठिंबा दिला, कारण ती नॉन मॉनिटरी गोष्ट होती. त्याच्यासाठी कोणालाही पैसे मिळणार नव्हते ना काय होणार होतं, पण त्याच्या मागे तळमळ एकच होती की कथक, महाराष्ट्रातल्या कथकला जागतिक स्तरावर रेकग्निशन मिळावं. आणि तो मुद्दा सगळ्या गुरूंनी पण उचलून धरला की हो आम्हाला मान्य आहे आणि आमच्या सगळ्या विद्यार्थिनींना आम्ही याच्यामध्ये पाठवू. मग पुढच्या स्टेपला प्रश्न असा होता की सगळ्या घराण्यांना सुटेबल अशी एक कोरिओग्राफी करणे. आता त्याचं म्युझिक, आता तुला माहिती आहे की युट्यूबवरचे जे ट्रॅक्स असतात ते मोस्टली कॉपीरायटेड असतात, तर ते आपण वापरू नाही शकत. मग मी खूप इन्सिस्ट केलं की आपण ह्याचं नवीन रेकॉर्डिंग करून घेऊ. सो 20 मिनिटाचं ब्रँड न्यू अनेक लाखो रुपयाचं रेकॉर्डिंग आम्ही 3 कॉम्पोजिशन्सचं करून घेतलं. आमच्या म्युझिक डायरेक्टरनी अमोद कुलकर्णी त्यांच्या स्टुडिओमध्ये हे सगळं रेकॉर्डिंग झालं. पंडित रघुनंदन पणशीकरांनी त्याच्यामध्ये गायलंय आणि ते हाय क्वालिटी. कारण कथकच्या क्षेत्रामध्ये म्युझिक सुद्धा आपण जे आता बांधतोय ही सुद्धा एक असेट आहे. पुढची अनेक जनरेशन्स ती 3 कंपोजिशन्स वापरणार आहेत. पुढची 50 वर्ष तरी ते म्युझिक टिकलं पाहिजे. हे सगळे दृष्टिकोन आम्ही बरोबर ठेवूनच ते म्युझिक केलं. त्याच्यानंतरचा प्रश्न होता की ह्या सगळ्या शहरांमध्ये हे शिकवायचं कसं. पण मला असं वाटतं की कोरोनाने आपल्याला खूप टूल्स दिली आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं टूल म्हणजे युट्यूब व्हिडिओज. सो प्रत्येक छोट्या गोष्टीचे प्रत्येक एका मिनिटाचे व्हिडिओ क्लिप्स मी बसवत होते, कोरिओग्राफ करत होते मी, तेजस्विनी आणि माधुरी मिळून. आणि त्याचे ट्युटोरियल्स बनवून त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून ती मुवमेंट होमवर्क सारखी की या महिन्यामध्ये हे एवढं झालं पाहिजे, या महिन्यामध्ये हे एवढं झालं पाहिजे. किती वेळ लागला? 2023 मे मध्ये ज्योती दीदी माझ्याकडे आल्या, मला आठवतंय. आणि तिथून ती सुरुवात झाली. रेकॉर्डसाठी परफॉर्मन्स आमचा झाला 25 फेब्रुवारी 2024 साली. सो 2023 मे पासून 24च्या फेब्रुवारी पर्यंत आम्ही त्याच्यावर काम करत होतो. 8 महिने. सो ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आमचे व्हिडिओज सगळे गेलेले होते. डिसेंबर 2023ला आम्ही प्रत्येक सिटीमध्ये जाऊन त्यांच्या रिहर्सल्स कंडक्ट केल्या. कारण फिजिकली परफॉर्म करायचं होतं का? अच्छा, हो. ओके. तर ते सगळे पुण्यामध्ये येणार होते. सो पुण्यामध्ये जिथे सवाई गंधर्व महोत्सव होता आपला, कटारिया कॉलेज ग्राउंड, तर ते
ग्राउंडच आम्हाला स्टेज बनवायचं होतं. कारण 1188 मुलींना 5x5चा एक स्क्वेअर तरी पाहिजे डान्स करायला उभं राहायला. पण हा असा ऑड फिगर कशी काय की कारण ते बाय ऍप्लिकेशन होतं, त्यामुळे ज्या लोकांनी अप्लाय केलं मग त्याच्यामधनं काही लोक अप्लाय करू नाही शकले, काहींची लग्न ठरली, काहींच्या एक्झाम्स होत्या, काही आजारी पडले, असं करत करत काही त्याच्यातनं कमी जास्त. सो शेवटच्या दिवशीपर्यंत तो नंबर फायनल होत नव्हता की आता नक्की इथे किती लोक येणार आहेत, शिकलेत तरी सगळे. मग कॉस्ट्युमचे डिझाईन्स काढून आम्ही त्यांना फोटोज पाठवले की हे असं असं शिवून घ्यायचंय तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये. तर प्रत्येक माणसाचा, या 1188 लोकांचा त्याच्यामध्ये इक्वल माझ्या मते डिवोशन होतं आणि केवळ त्याच्यामुळेच ते होऊ शकलं. अर्थात त्याच्यामध्ये टेक्निशियनची टीम खूप पॉवरफुल होती, कारण लाईट, साऊंड, जागा आणि व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी हे मेन त्याच्यातले ॲस्पेक्ट्स होते की त्याच्यावर खूप अवलंबून होतं. ज्योती दीदींनी त्याच्या डॉक्युमेंटेशनचं सगळं काम सांभाळलं होतं, कारण आम्हालाही हा अनुभव खूप नवीन होता की लिम्काला अप्लाय करायचं म्हणजे नक्की काय करायचं. इथनं शोधण्यापासून तयारी होती की त्यांची रिक्वायरमेंट काय, ते कसं आपण म्हणजे हे रेकॉर्डला जाणार का, इथून शंका की ह्याच्या आधीचं रेकॉर्ड काय झालंय, मग आपण ब्रेक करतोय का नवीन रेकॉर्ड सेट करतोय, अशा अनेक गोष्टींची माहिती काढण्यापासून प्रत्येक मुलीचं एज प्रूफ, कारण 18 कम्प्लीट असा एज ग्रुप होता. सो प्रत्येकाची बर्थडेट चेक करण्यापासूनचं डॉक्युमेंटेशनचं काम होतं. काही फॉर्म्स भरून घ्यायचे होते, मेडिकल काही चेकअप्स करून त्याच्या सगळ्या कॉपीज, हार्ड कॉपीज सगळ्या प्रत्येक शहराची अशी बंडल्स होती जी कुरिअरनी आम्हाला पाठवायची होती. आणि त्यातल्या एका कागदात जरी प्रॉब्लेम आला असता तरी ते डिबार झालं असतं. तसे डिबार होण्याचे प्रत्येक पावलावरती आम्हाला भीती होती. जसं की कोरिओग्राफी आम्हाला 1 अटेम्प्ट करायची होती की 1188 मुली सुरू केला डान्स की त्यांनी न थांबता 20 मिनिटं करायचं आहे. आणि 20 मिनिटं ही खूप मोठी असतात. त्याच्यात म्युझिक थांबता कामा नये, डान्स थांबता कामा नये. जर कोणाचे घुंगरू सुटले, तुटले, ओढणी निघाली, गाठ निघाली, तो माणूस थांबला, डिबार. तर इतकी भीती आणि इतके पोटात गोळे होते ज्या वेळेला तो ॲक्च्युअल जेव्हा तो व्हिडिओ सुरू झाला, तो दिवस जेव्हा आला. आणि सगळेजण, मला आठवतंय की रिहर्सल आदल्या दिवशी होती, फायनल रिहर्सल ऑन ग्राउंड. त्या दिवशी सगळ्या शहरांमधनं तिथे लोक पुण्यामध्ये अशी जत्रा झाल्यासारखी जमली होती. आणि जेव्हा ते प्ले झालं म्युझिक आणि सगळे करायला लागले, प्रत्येक जण रडत होता, कारण इतकं ते ओव्हरवेल्मिंग झालं की इतके महिने सगळेजण काम करतायत आणि ती प्रोसेस आता अशी रूपाला यायला लागलेली दिसतीये. तर ते इतकं ओव्हरवेल्मिंग फिलिंग होतं. नो डाऊट आम्ही 5 जणींनी त्याच्यावरती पूर्ण सगळं घरदार बाजूला ठेवून मेहनत घेतली होती. पण प्रत्येक पार्टिसिपंटला पण कुठल्या ना कुठल्या तरी लेव्हलला प्रॉब्लेमला सामोरं जावंच लागत होतं. जसं कोकणामध्ये मी जेव्हा रिहर्सल्स घ्यायला गेले होते, 2-2 तास बसनी प्रवास करून गुरुच्या क्लासवरती येऊन मुली ते शिकत होत्या. रेंजचा प्रॉब्लेम होता, यूट्यूब व्हिडिओज डाउनलोड करण्यापासनं प्रॉब्लेम्स होते, स्टाईलचा प्रॉब्लेम होता. प्रत्येक वेळेला पुण्यातल्या कथकच्या लेव्हलला सगळ्या शहरांमध्ये चालू नसतं काम, तर त्यांना एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला लागत होते. त्याच्यामध्ये 60 वर्षापर्यंतच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता, पण एन्थुझियाझम प्रत्येकाचा 100% होता. त्यामुळे 18 ते 60 या एज ग्रुपमधल्या या 1188 विद्यार्थिनी होत्या कथकच्या. त्यांचे गुरु होते त्याच्याच बरोबर. आणि ते एक असं ग्रीड आम्ही केलं होतं की कोण कसं उभं राहणार, आणि त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या कलर्समध्ये हे करून त्याचं नंबरिंग करून त्या ब्लॉकमध्ये त्यांनी उभं राहायचं होतं. की अहमदनगर म्हटलं तर तेवढाच फक्त अहमदनगर वेगळा दिसणार आहे. आणि मग पुण्यात आता हे रेकॉर्डसाठी येणार तर मग 20च मिनिटं ते करणार का, म्हणून मग त्याच्यामध्ये एक आयडिया अशी आम्ही इन्सर्ट केली की प्रत्येकाने आपल्या शहराचं रिप्रेझेंटेशन म्हणून 3-3 मिनिटाची एक कोरिओग्राफी करायची. आणि ते चेरी ऑन द पेस्ट्री ठरलं, कारण प्रत्येकाने त्याला इतकी टशननी तयारी केली, कारण त्यांना त्यांचं शहर रिप्रेझेंट करायचं होतं. की कोल्हापूर, तर
आम्ही महालक्ष्मीची स्तुतीचं एक रचना करतो. मग कोणी गंगा स्तवन केलं, कोणी कालीचं केलं, कोणी इतके विषय 20 वेगवेगळे विषय 3-3 मिनिटाची फक्त कोरिओग्राफी होती आणि प्रत्येक शहर त्याच्यामध्ये वेगळं वेगळं स्वतःचं एक आयडेंटिटी सिद्ध करत होतं. आणि प्रत्येक गुरु पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे ते माझ्या मते साकारलं. आणि आत्ता रिसेंटली 2025 फेब्रुवारीमध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डची मेल आली की तुमचं आत्ता रेकॉर्ड झालंय. 25 फेब्रुवारी 2024 ते आत्ता फेब्रुवारी 2025 पर्यंत आम्ही वाट बघत होतो की हे रेकॉर्ड झालंय का नाही झालंय. त्यांची ईमेल येण्याची वाट बघत होते सगळे. आणि तू ज्या पद्धतीने हा सगळा प्रवास एक्सप्लेन केलायस तर आम्हाला तिथे जरी नसलो तरी आयडिया इनिशिएट होण्यापासून ते रेकॉर्ड झाल्याचा ईमेल येईपर्यंतचा सगळा प्रवास माझ्याही डोळ्यासमोरनं गेला की जिथे मी फिजिकली अवेलेबलही नव्हतो. बट खरंच खूप 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 अभिनंदन तुझं आणि तुझ्या सगळ्या टीमचं की लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये तुमचं नाव रजिस्टर झालेलं आहे. तर एपिसोडच्या शेवटाकडे जात असताना मला तुला एक प्रश्न हा विचारायचा आहे जो की यूथसाठी, नवीन लोक जी आत्ता तुझा एपिसोड बघतायत आणि जे इन्स्पायर्ड होत असतील, आय एम 100% शुअर की मलाही शिकायचं आहे, तर अशा मुलींसाठी किंवा मुलांसाठी जे या फील्डमध्ये येऊ इच्छितात या लोकांसाठी तू काय एक सल्ला देऊ इच्छितेस? की जसं ग्रॅज्युएशनसाठी आपण आयुष्यातली 12 ते 15 वर्ष हे फक्त शिकत असतो, त्याच्यात आपली दुसरी कुठलीही अपेक्षा नसते, तसंच तेवढीच वर्ष तुम्हाला कुठलीही कला बेसिक शिकण्यासाठी तेवढी द्यावी लागतात. 15 वर्ष कलेला दिली की मग त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे रस्ते दिसतात. तर घाई करू नका. म्हणजे मी कथक नृत्य शिकते, मग आता ह्याच्यातनं मला पैसे किती मिळणार आहेत हा विषय डे 1चा नाही आहे, हा 15 वर्षानंतरचा प्रश्न आहे. तर इम्पेशंट आहेत आजकालच्या जनरेशनमध्ये लोक, असं मला नेहमी जाणवतं की प्रश्न पडणं ठीक आहे पण त्याच्या उत्तराची घाई करू नका. आमचे गुरुजी म्हणतात तसं की जो कलाकार सरस्वतीची आराधना करतो लक्ष्मी त्याला कधीही नाराज करत नाही. वा. तर तुम्ही काम करत राहा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे, योग्य वेळेला मिळणार आहे, पण आत्ता त्याची घाई करू नका. तसंच सेम एका वेळेला एका गोष्टीमध्ये खोलात जायचा विचार करा, ना की त्याची लेंथ बघा, त्याची डेप्थ आधी बघायला पाहिजे. नाहीतर 10 गोष्टी एका वेळेला करण्याचा आजचा जमाना आहे आणि त्याच्यामुळे एक न धड भारावर चिंध्या असं होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यापासून सावध राहा. दुसरं म्हणजे कला तुम्हाला टूल्स देते, तुम्हाला टेक्निक शिकवून दिलं, तुम्हाला अभिनय शिकवला, त्याचं करायचं काय हा तुमच्या पुढचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःलाच मिळवायचं आहे. जसं की कथक नृत्य शिकून तुम्ही फक्त परफॉर्मर होणार आहात का? तर नाही. तुम्हाला तुमचं लायकिंग शोधावं लागेल कुठेतरी पुढे जाऊन. तुम्हाला शिकवायला आवडते का? तुम्हाला कोरिओग्राफी करायला आवडते का? तुम्हाला फोटोग्राफी करायला आवडते का? डान्सचे व्हिडिओग्राफी साठी सुद्धा कितीतरी डिमांड आहे. तुम्हाला कॉस्ट्युम डिझायनिंग करायला आवडतंय का? तुम्हाला म्युझिक डायरेक्टर बनायला आवडतंय का? आणि कथक हा विषय न सोडता त्याला ह्या सगळ्या ज्या लॉंग साईड करिअर लाईन्स आहेत त्याच्यात पण तुम्ही विचार करू शकता अर्निंगसाठी. प्रत्येक जण परफॉर्मर बनणार नाहीये हे मला मान्य आहे, पण कला प्रत्येकाला वेगळं काहीतरी देत असते आणि त्याच्यातच त्याची ब्युटी आहे माझ्या मते. जसं की मला माझ्या गुरूंनी जे दिलं त्याच्यातनं प्रोडक्शन्स करणं नवनवीन हे माझं लायकिंग मला सापडलं. दरवर्षी मी एक नवीन प्रोडक्शन लॉन्च करते जे की मासेस आणि क्लासी ऑडियन्स या दोन्हीला अनुसरून असतो तो विषय. जसं की चक्रव्यूह, द स्ट्रॅटेजी ऑफ रिलेशन्स असा एक विषय मी 2 वर्षांपूर्वी मांडला होता जो स्त्रीच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या रिलेशनशिप्सवर होता. तर त्याच्यामध्ये मायथॉलॉजिकल एक्झाम्पल्स होती पण ती रेलिव्हंट होती आत्ताच्या काळाला. जसं की भीम आणि हिडिंबा, तर त्यांचं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. तर आपण त्याला काय पर्स्पेक्टिव्हनी बघतोय ह्याच्यावर डिपेंड करतं की ती गोष्ट आपल्याला रिलेटेबल वाटते का नाही वाटत. आणि ती आहे हे सांगणारा तो चक्रव्यूह नावाचा प्रोडक्शन आहे. तर असे दरवेळेला गंभीरच विषय घेतला पाहिजेत का? तर नाही. प्रवाहिनी सारखा एक भारतातल्या नद्यांचा विषय घेऊन एक प्रोडक्शन मी केलं होतं 5 वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये
नद्यांचा उगमस्थान, मग त्याच्या काठी किती पवित्र गोष्टी झाल्या, पण आज समाजामध्ये नद्यांची अवस्था काय आहे आणि त्याचं पावित्र्य राखण्याचं काम कोण करणार आहे? ते देवता येऊन नाही करणार आहेत, ते आपणच करायचं आहे. असं सामाजिक कुठेतरी काहीतरी आपण आपल्या कलेला मीडियम करून काही सांगणार आहोत का, हा मला वाटतं ह्या जनरेशनचा प्रश्न आहे. पण मग दरवेळेला उपदेशच करायचा आहे का? तर नाही. आत्ता अहमदाबादमध्ये डिसेंबरमध्ये वी का वी बू हे हास्यरसावर बेस्ड मी एक प्रोडक्शन लॉन्च केलं. ते पुण्यात अजून करायचं आहे, करायची इच्छा आहे यावर्षी माझी. तर ते विनाशकाले विपरीत बुद्धी अशा संस्कृत प्रोवर्बवर बेस्ड असं ते प्रोडक्शन आहे, ज्याच्यामध्ये शेकचिल्लीची गोष्ट आहे. तर जसं मी म्हटलं की नॉट नेसेसरी सतत तुम्हाला देवदेवतांचाच आधार घ्यायचा आहे. तर तो शेकचिल्ली, आता थोडक्यात गोष्ट सांगते, विषय निघालाच आहे, तर तो शेकचिल्ली खूप चुका करत असतो, आपल्याला माहिती आहे. आणि ॲट द एंड त्याला असं वाटत असतं की मी आता विनाशाकडे जाणार आहे, कारण माझी बुद्धी विपरीत चालते. आणि या विचारात तो झोपतो आणि 4ही युगांमध्ये ट्रॅव्हल करतो. टाइम ट्रॅव्हलचा त्याच्यात इन्क्लूड केलाय. तर तो सत्ययुगात जातो, द्वापार युगात जातो, त्रेता युगात जातो. असं त्या प्रत्येक युगामध्ये त्याला एक एक गोष्ट अशी सापडते की ज्याच्यामध्ये विनाश आलेला आहे त्या माणसाचा आणि म्हणून त्याची बुद्धी विपरीत चालते. फॉर एक्झाम्पल, रामायण काळामध्ये हनुमानाच्या शेपटीला आग लावायची जेव्हा ऑर्डर देतो, त्यावेळेला रावणाला माहिती असतं की शेपटीला आग लावली तर अल्टिमेटली आपल्या प्रासादाला आग लागणार आहे. हे जनरल नॉलेज आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही खूप बुद्धिमत्ता लागणार नाहीये. पण त्याचा अहम त्याच्यावर इतका भारी होतो की त्याची बुद्धी विपरीत चालते. तर प्रत्येक वेळेला एक षड्रिपू तिथे बुद्धीवर त्याच्या अटॅक करत असतो आणि म्हणून त्याची बुद्धी विपरीत चालत असते. मग शेवटी त्याला असं वाटायला लागतं की म्हणजे आता कलियुगातला राक्षस मी आहे, कारण माझी बुद्धी विपरीत चालते आणि आता माझाही विनाश जवळ आलाय बघा. आणि तेवढ्यात त्याला बुद्धम शरणम गच्छामीचे स्वर कानावर येतात आणि मग तो त्या धर्माच्या कडे ओढला जातो. ॲट द एंड त्याला कळतं की बुद्धीवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर धर्माचं अनुसरण करणं हे आवश्यक आहे. क्या बात आहे, सुंदर. अशा प्रकारे तो त्याच्या सगळ्या वेडेपणावर कंट्रोल करायला शिकतो. राईट. अमेझिंग, अमेझिंग, खूप सुंदर. खरं तर थांबू नये असंच वाटतंय, बट ऑलराईट. सो तू खूप छान पद्धतीने खरं तर आज घराणेशाही, ओव्हरऑल टेक्निकल आस्पेक्ट्स ऑफ क्लासिकल म्युझिक, कथ्थकचा तुझा प्रवास, परफॉर्मन्समध्ये आलेले वेगवेगळे मजेशीर किस्से खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलेस. प्लस लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचा पार्ट असेल. सो खरंच खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. आणि थँक्यू सो मच, तू आज या एपिसोडमध्ये डिजिटल गप्पांच्या आलीस आणि आमच्याबरोबर गप्पा मारल्यास. तुला कसं वाटतंय? पुन्हा एकदा जो पहिला प्रश्न होता तोच. खूप मजा आली, कारण बोलताना मी म्हटलं तसं की पुनरअनुभव घेतल्याची भावना मला त्याच्यामध्ये जाणवली. की जसं लिम्काचा तो पूर्ण प्रवास 2 वर्षाचा माझ्या डोळ्यापुढे तरळून गेला, किंवा लहानपणचे सगळे किस्से आठवताना मला ते परत अनुभवायला मिळाले. सो थँक्स टू यू की इतके छान प्रश्न होते आणि बऱ्याच गोष्टी मला वाटतं की कव्हर झाल्या. कथक म्हणजे काय इथपासनं की आता कथकचं काय करायचंय पुढच्या जनरेशननी, इथपर्यंतचा मोठा पल्ला तुम्ही कव्हर केलाय. आणि ही ऍक्टिव्हिटीज इतकी इंटरेस्टिंग आहे की एखाद्या वेगळ्या विषयाकडे लोकांचं लक्ष वेधून घेणे. आणि समाजासाठी मला असं वाटतं की तुम्ही हे खूप चांगलं काम करताय. थँक्यू सो मच. पूर्ण डिजिटल गप्पांच्या टीमकडनं तुला मनापासून धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. असेच रेकॉर्ड अजूनही होऊ देत, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव तुझं येऊ देत आणि तुझ्या टीमचं येऊ देत, हीच इच्छा आहे आमची. तर मित्रांनो, या नोटवर आपण आजचा भाग इथेच संपवत आहोत. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. अस्मिता ताईशी जर का तुम्हाला बोलायचं असेल, तिच्याशी जर का संपर्क साधायचा असेल, तर कलानुभूती जे क्लासेस ती रन करते त्याच्याविषयीची माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सगळे डिटेल्स अस्मिता ताईचे ॲड करणार आहोत. तर तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस तुम्हाला असेच वेगवेगळे एपिसोड बघायचे असतील तर एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर तुम्हाला बेल आयकॉनही ऑफकोर्स दाबावं लागेल. तर तुम्हाला जे नवीन एपिसोड्स आम्ही शूट करू, जे एपिसोड रिलीज करू, ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आणि तुम्ही त्या एपिसोड्सची मजा घेऊ शकाल.
एवढं बोलतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.